एखाद्या सायन्स कॉलेजच्या बाहेर आपण गेलो, 10 मुलांना पकडलं आणि त्यांना विचारलं की तुला इंजिनिअरिंग कशात करायचं आहे, तर त्यातील 7 मुलं तुम्हाला म्हणतील की मला CS मध्येच करायचं आहे. मग CS मध्ये करायचं तर एवढी सगळी कॉलेजेस आहेत का आणि एवढ्या सगळ्या सीट आहेत का? तर यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक आहे स्वार्थ, एक आहे परमार्थ. स्वार्थ असा आहे की इंजिनिअरिंग कॉलेजला मर्यादा आहेत एखाद्या CSच्या सीट ठेवण्याच्या. म्हणजे 240च्या वर कुठलंही कॉलेज इंटेक वाढवता येत नाही, त्याला अडचणी खूप येतात. मग त्यावर इंजिनिअरिंग कॉलेजने स्वार्थ साधण्यासाठी काय केलेलं आहे, तर त्याच्याबरोबर AI, डेटा सायन्स अशा वेगळ्या विविध ब्रांचेस काढून ठेवलेल्या आहेत ज्या CSच्या रिलेटेड आहेत. म्हणजे त्यांचा तो स्वार्थ साध्य झाला आणि त्यांना ते इंटेक वाढवून मिळाले. आता त्यांनी जाळं टाकून बसलेले आहेत की आता CS म्हणणारे सर्व विद्यार्थी येतील. आता विद्यार्थ्यांच्या बाजूला घेऊया, परमार्थच्या बाजूला घेऊया की विद्यार्थ्यांना आता ते कॉलेज मिळणार आहे, तर त्यातून त्यांना फायदा काय? परिस्थिती अशी आहे की सर्व्हिस सेक्टरमध्ये आजकाल जेव्हा एखादी कंपनी येते तेव्हा ती CS, IT, मेकॅनिकल, सिव्हिल कुठल्याही ब्रँचला घेते. तर मग एखादा विद्यार्थी CS विथ AI असेल तर त्याला का नाही घेणार? त्यामुळे विद्यार्थ्यांना जरी CS मिळत नसलं तरी AI जरी मिळालं तरी त्यांचं भागून जातंय. त्यामुळे हा परमार्थ विद्यार्थ्यांच्या साईडला येतो की मला एखादं CS ब्रँच सहित कॉलेज मिळालं जरी मला मार्क कमी असले तरी. त्यामुळे या दोन्ही गोष्टी एकमेकाला कनेक्टेड आहेत. आपण ब्रँच निवडताना CSची कुठली ब्रँच घेतोय, खरंच ती ब्रँच आहे का एखादा कोर्स आहे, याचा नक्की विचार करावा.